नमस्कार. आपली सिंधू नगरी या न्यूज चॅनलचं आज 5वा वर्धापन दिन अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होईल. खऱ्या अर्थाने आपली सिंधुदुर्ग नगरी ह्या चॅनलने समाजातील वेगवेगळ्या घटकांचे विषय लावून धरलेच, पण समाजामधल्या अनेक गोष्टी जिथे प्रकाशझोत टाकणं गरजेचं आहे. खरं पत्रकारिता आपण म्हणतो ना, लोकशाहीतला चौथा स्तंभ ज्याला म्हणतो, तो सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना मांडण्याचं एक स्थान म्हणजे न्यूज चॅनल असतं. आणि आताच्या ह्या फास्ट मीडिया म्हणून आपण त्याला अनेक शब्द येतील, त्यामुळे फास्ट मीडियाच्या जमान्यात खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रश्न जर लोकांपर्यंत पोचवायचे असेल किंवा लोकांपर्यंत त्या विषयाला हात घालायचा असेल आणि त्याला वाचा फोडायची असेल, तर अतिशय म्हणजे कुठेही त्याच्यानं आकळस्थपणा ज्याला आपण म्हणतो तो नसतो, किंवा एक फार काहीतरी तिकडे दिखाऊ करत असं नाही. म्हणून असलेलं वास्तव्य, त्याचं जे वास्तव आहे ते वास्तव दाखवून काही गोष्टींवर प्रकाशझोत टाकता येत ना का, अशा प्रकारचे प्रयत्न आपली सिंधू नगरीचे असतात. आणि आपली सिंधू नगरी हे अतिशय एक चांगलं चॅनल आहे. म्हणजे भले 5वा वर्धापन दिन असला तरी त्याचे संपादकीय आणि इतर याच्यातून तो शेवटी त्याचा 5वा जरी वर्धापन दिन असला आपल्या सिंधू नगरीचा, तरी त्याच्या मागचं ज्या खरं त्यांचं बॅकग्राऊंड आहे त्याचा अनुभव किती हा महत्त्वाचा असतो. आणि त्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोचतात. आणि ह्याचं एकमेव कारण आहे की ही पत्रकारिता भविष्यातली पत्रकारिता या विषयावर बोलण्यापेक्षा सिंधू नगरीच्या ज्या काही बातम्या आहेत त्यातलं असणारं तथ्य, त्यातली सत्यता आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याची जी प्रथा किंवा जी सुरू केलेले प्रयत्न अतिशय चांगले आहेत. माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत या न्यूज चॅनलला. परंतु हे सगळं करत असताना या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एवढं सांगेन की चॅनल्स बाजारात रोज येतात जातात, कुठे थांबतात, कुठे अधिक जोमाने पुढे जातात, पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जाण, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सगळ्यात म्हणजे कला, क्रीडा असेल, विविध क्षेत्र म्हणजे सगळे क्षेत्र, म्हणजे खास करून नाट्य क्षेत्र असेल म्हणा, सिनेमा असेल, अशा प्रकारच्या क्षेत्रातील एक प्रकाशझोत टाकणं. आपण नवनवीन गोष्टी आत्मसात करतो किंवा ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, परंतु ह्या गोष्टी आपण स्वीकारत असलो की आत्मसात जरी करत असलो तरी खरं त्याने गतकाळ काय होता, इतिहास काय होता हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं. आणि या काही वेळा इतिहासाकडे सुद्धा तिकडे प्रकाशझोत टाकला जातो, हे महत्त्वाचं. कारण आपल्या नवीन पिढीला जर खऱ्या अर्थाने काही गोष्टी समजणं गरजेचं असेल तर त्या भूतकाळातल्या गोष्टी सांगून वर्तमानात त्यांना आपण सांगतो, पण भविष्याकडे कसं जायचं ह्याचं पण एक चांगलं उदाहरण आपली सिंधू नगरी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतं. मी पुन्हा एकदा मनापासून या आपली सिंधू नगरी या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारची प्रत्येक क्षणिक किंवा प्रत्येक दिनगणिक त्यांची प्रगती हो, अशा प्रकारच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.